अजित पवार यांच्याकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा केला गेलाय। अजित पवार यांनी चाकणमधील वाहतूक कोंडीची पाहणी सुद्धा केलेली आहे। चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडून केले गेले। हे दृश्य आपण बघू शकतोय। भल्या पहाटे हा दौरा अजित पवार यांच्याकडून केला गेला। चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असंही अजित पवार यांनी म्हटलं। चाकण औद्योगिक वसाहतीचा वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय। महिन्याभरापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी या परिसरामध्ये भेट दिली होती आणि तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या होत्या आणि त्यानंतर आज खरं तर भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे नाशिक रस्ता आणि चाकण शिक्रापूर चाकण तळेगाव हे जे रस्ते आहेत, हे रस्त्यांच्या वरील वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। ही संपूर्ण जी वाहतूक कोंडी आहे या वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं। ते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तळेगाव ते चाकण हा एलिव्हेटेड रस्ता मंजूर झाला आहे, तर पुढे चाकण ते शिक्रापूर हा 6 पदरी रस्ता मंजूर झाला आहे। मात्र त्या रस्त्याच्या कामाला गती केव्हा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता अजित पवार अलर्ट मोडवरती आल्यानंतर खरंच या रस्त्यावरील वाहतूक कोंडी मिटणार का हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे।